रामराम मंडळी, आज मी पुण्याच्या शिवाजीनगर स्थानकाजवळील जंगली महाराज रस्त्यावरती फिरत आहे। याच रस्त्यावरती असलेल्या पाताळेश्वर मंदिराला मी आज भेट देणार आहे। शिवाजीनगरचा जंगली महाराज रस्ता हा दिवसा कायम वाहनांच्या आवाजाने व माणसांच्या गर्दीने गजबजून जात असतो। जंगली महाराज रस्त्यावरून आपण जेव्हा पाताळेश्वर मंदिराच्या आवारात शिरतो तेव्हा सुरुवातीला आपल्यावरती हिरव्या रंगाची व नंतर काळ्या रंगाची जादू पसरते। सुरुवातीला एक पाऊलवाट छोट्याशा मंदिरापाशी जाते। त्या मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा त्या पाऊलवाटेने चालायला लागलो तेव्हा आजूबाजूला डेरेदार हिरवे वृक्ष दिसले। त्या वृक्षांच्या सावलीतून चालताना व आजूबाजूला असलेल्या हिरवळीमुळे आपला थकवा दूर होतो व मन प्रसन्न होते। जसे जसे पाऊलवाटेने पुढे पुढे जातो तसतसं आपण हिरव्यागार हिरवाईतून काळ्या रंगाच्या कातळातील विश्वात प्रवेश करतो। ह्या भागात पोचल्यावर आपल्या डोक्यावरती उघडे आकाश, आजूबाजूला कातळाच्या भिंती व कानावरील शहरी गोंगाट जाऊन क्वचित प्रसंगी पक्ष्यांचा सुमधूर आवाज यायला लागतो। शिवमंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना सुरुवातीलाच एक अजब नंदी दिसतो। तो एकटा उघड्यावरती छताशिवाय आकाशाखाली आहे। खरे पाहता आपल्या येथील शिवमंदिरात गाभाऱ्याबाहेर एक नंदी असतो, पण येथे मंदिर परिसरात एकूण 3 नंदी आपल्याला पाहायला मिळतात। पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण असून प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम नंदीचे दर्शन घडते। या मंदिराच्या मध्यभागी 3 गर्भगृह दिसतात। मधल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे, उजव्या गर्भगृहात पार्वती तर डावीकडच्या गर्भगृहात गणपती आहे। पाताळेश्वर लेणे हे जमिनीच्या खाली खडक खोदून कोरण्यात आले आहे। हे एक शिवालय आहे। हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा पहिला राजा दंतीदुर्ग याने इसवी सन 750ला बांधून पूर्ण केले। ह्या शिवालयाची निर्मिती लेणी स्वरूपात आहे। लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आपणास दिसतात। हे मंदिर जमिनीखाली एकाच खडकात कोरलं आहे। या मंदिरात फिरताना हवेत बदल घडतो। जमीन एकदम थंड लागते व हा थंडावा मनाला एकदम शांत करतो। इथे ना शंखनाद होतो ना आरत्या होतात, त्यामुळे येथील शांततेत आपण आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोचतो। या मंदिराला प्रदक्षिणा मार्ग असून त्या प्रदक्षिणा मार्गात आपल्याला हनुमंत, राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती दिसतात। पाताळेश्वर मंदिराला पांचालेश्वर गुहा, भांबुर्डे गुहा, पांडू गुहा किंवा पांचालेश्वर मंदिर या वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक
म्हणून घोषित केलं आहे। तुम्ही जेव्हा पाताळेश्वर मंदिराला भेट देता तेव्हा हजारो वर्षांनी पाठीमागे जाता। हे केवळ एक मंदिर किंवा लेणी नाही, तर एक अनुभूतीचं केंद्र आहे। ह्या धकाधकीच्या जीवनात एकदा तरी तुम्ही तुमची पावलं ह्या लेण्यांकडे वळवा व पाताळातील शांतता अनुभवण्यासाठी इथल्या अद्भुत व शांत अशा शिवमंदिराला भेट द्या। पाताळेश्वर मंदिरावरती बनवलेली चित्रफीत तुम्ही संपूर्ण बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।